नमस्कार, मी गौरी लाड. दिशा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रथम एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे लोकसभेत पुन्हा संजीव नाईक. जुईनगर येथील कोकण महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि दलित पॅन्थरचे संस्थापक प्रख्यात कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं निधन. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजू लागले. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची निश्चिती करण्याच्या मार्गाला लागलेत. राष्ट्रवादीची यादी देखील महिनाअखेर जाहीर होणार असण्याची शक्यता आहे. परंतु त्या अगोदरच ठाणे लोकसभेसाठी पुन्हा एकदा डॉक्टर संजीव गणेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग वाजू लागले. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची निश्चिती करण्याच्या मार्गाला लागले. राष्ट्रवादीची यादी देखील महिनाअखेर जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. परंतु त्या अगोदरच ठाणे लोकसभेसाठी पुन्हा एकदा डॉक्टर संजीव नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग वाजू लागताच सर्वच पक्षाबरोबरच राष्ट्रवादी पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची यादी या महिनाअखेर जाहीर करणार आहे. परंतु काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत 12 ते 13 उमेदवारांच्या नावाला पुन्हा एकदा निश्चिती देण्यात आली आहे. या 13 नावांमध्ये डॉक्टर संजीव नाईक यांच्या नावावर ठाणे लोकसभेसाठी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलंय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शिवसेनेने देखील उमेदवार निवडत आघाडी घेतलीय. काँग्रेसने देखील यामध्ये गती घेतलीय. प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं बुधवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त होतंय. प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पॅन्थरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं बुधवारी पहाटे 4च्या सुमारास निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. आतड्यांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबाबत सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्ष नामदेव ढसाळ मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. अलीकडे त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर आहे ना नाही, काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर कोस पडतात, कोसच्या कोस हिरमोसून जातो आपण. काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर सूर्याचा फॉस्फरस जातो संपून, उठून दिसत नाही चंद्राच्याही चेहऱ्यावरले डाग. सरड्याला कुंपडापर्यंत धावता येतं, आपल्याला तेवढंही नाही. काय होत न स्वप्नांचं ते हरवल्यानंतर संपून जातं जीवन संगीत. आपण होऊन जातो भलते छोटे घरी आणि धुवांदार सरसले. सोमवारी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर ICUत उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यात यश आलं नाही. ढसाळ यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 11 वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला होता. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपिठा या रेड लाईट भागात त्यांचं बालपण गेलं. डॉक्टर आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रातील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचं काम ढसाळ यांनी केलं. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार होते.
महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीत समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी 1972 मध्ये पॅन्थरची स्थापना केली. अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलनं केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला त्यांनी भाग पाडलं. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र दलित पॅन्थरशी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होतं. काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर आहे ना नाही. काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर कोस पडतात, कोसच्या कोस हिरमोसून जातो आपण. काय होतं स्वप्नांचं ते हरवल्यानंतर सूर्याचा फॉस्फरस जातो संपून, उठून दिसत नाही चंद्राच्याही चेहऱ्यावरले डाग. सरड्याला कुंपडापर्यंत धावता येतं, आपल्याला तेवढंही नाही. काय होत न स्वप्नांचं ते हरवल्यानंतर संपून जातं जीवन संगीत. आपण होऊन जातो भलते छोटे घरी आणि धुवांदार सरसले. पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात, पण तत्पूर्वी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जुईनगर येथील सेक्टर 25 येथे शिवसेनेमार्फत 10 ते 19 जानेवारी दरम्यान कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाला येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात कोकणचा विकास करायचा होता. तसेच येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून द्यायचा होता. त्यांचा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून जुईनगर येथे 10 ते 19 जानेवारी दरम्यान कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवात कोकण संस्कृतीचे अनोखे दर्शन घडावे असे विविध प्रकारचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दिशाबरोबर बोलताना जुईनगर शिवसेना विभाग प्रमुख महोत्सवाचे मुख्य आयोजक नरेश चाळके यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. शिवसेना आणि कोकण माझा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज कोकण महोत्सवाचे इथं आयोजन केलेलं आहे. इथे कोकण महोत्सव खूप होतात, पण कोकण महोत्सव साजरा करण्याचं कारण कोकण महोत्सव ही नवी मुंबईला किंवा मुंबईला बाळासाहेबांनी दिलेली एक देणगी आहे. बाळासाहेबांचं कोकणावर असलेलं प्रेम, त्याने कोकणातल्या लोकांनी बाळासाहेबांना दिलेली साथ याला कुठेतरी ऋणी असावं म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळेला कोकण महोत्सव साजरा करण्याचं चालू केलं होतं. आणि कोकणातल्या लोकांना बाजारपेठ मिळवून द्यावी, कोकणातले लोक जे पदार्थ जे त्यांचा लघुउद्योगातून जो सामग्री बनवतात त्याचं कुठेतरी त्यांना व्यापारीकरण व्हावं, त्यांना कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या चांगल्या उद्देशाने बाळासाहेबांनी हे राबवलं होतं कोकण महोत्सवाचं कार्य. आणि त्यात आमचाही कुठेतरी खारीचा वाटावा असावा म्हणून जुईनगरच्या आमच्या सर्व शिवसैनिकांनी असं ठरवलं की आपण यावर्षी इथल्या कोकण महोत्सवासाठी आपण इथे आयोजन करूया आणि लोकांना इथलं कोकणातलं जे दर्शन असतं, कोकणातल्या खाद्य पदार्थ, कोकणातली संस्कृती, कोकणात असं चालणारे कार्यक्रम, या सर्व कार्यक्रमाची इथं रेलचेल व्हावी आणि कोकणातले संपूर्ण लोकांना कोकणातले दर्शन व्हावं, या फक्त उद्देशातून आम्ही हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी माजी युवा प्रमुख रवींद्र मोरे, राजीव पोसम, मनीष जाधव, शाखा प्रमुख स्वानंद शिंदे, अजय सावंत, महिला आघाडी प्रमुख रोहिणी भोईर, डॉक्टर आशालता गोंधळे, संगीता शिंगाडे, राजश्री पेडमकर, स्नेहा जाधव, सुनीता माने, युवासेना आणि महिला आघाडीचे विशेष सहकार्य होते.
स्टॉल धारकांनी देखील या महोत्सवात समाधान व्यक्त केलं. आत्तापर्यंत 700-800 लोकांनी घेऊन गेले इथून 4 दिवसामध्ये आपल्या. आणि चांगला आहे दरवर्षी चांगला असतो, ह्या वर्षी पण चांगला आहे. आपली दरवर्षीचे कस्टमर पण रेग्युलर येऊन घेऊन जातात, बरोबर नाव शोधत येऊन आपल्याकडनं घेऊन जातात डेली. कोकणची स्पेशालिटी आपल्याकडे कोंबडी वडे आहेत, भाकरी आहे आणि मच्छी फ्राय आहे. त्याच्यामध्ये बांगडा, सुरमई, कोलंबी हे आपल्या या उत्सवात आपण ठेवलेलं आहे. कोकण महोत्सवमध्ये इथे 400-500 लोकांनी इथे ह्या स्टॉलला भेट दिलेली आहे. एकंदरीत या कोकण महोत्सव शिवसेनेने भरवलेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. खूप छान कार्यक्रम आहे आणि संक्रांत असूनही पब्लिक ज्या पद्धतीने वाढत चाललं आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे. आणि नरेशजी भाईंचं काम तर पहिल्यापासून चांगलं आहेच, त्यामुळे पब्लिक रिलेशन त्यांनी एवढं मेंटेन केल्यामुळे ही जी संक्रांतीच्या सणाच्या दिवशीची पण गर्दी आहे ती अमाप आहे. आणि खरोखर शुभेच्छा आहेत माझ्या या कार्यक्रमाला. नरेशभाई चाळकेंनी लोकांच्या संपर्कात राहण्याचं जे ठेवलेलं आहे, जास्त करून नरेशभाई चाळके हे प्रत्येक घरोघर ओळखले जातात. तर असे नगरसेवक आम्हाला ह्या एरियामध्ये हवेत असं मी लोकांना हे करते. महोत्सवाबद्दल खूप छान त्यांनी प्रोग्राम पहिल्या वर्षापासून सुद्धा अरेंज केलेला आहे आणि प्रचंड गर्दी आहे. इथून मागच्या जे प्रोग्राम इथे होत होते त्याच्यापेक्षाही तुफान गर्दी आहे. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. याच दिवसाचं औचित्य साधून दिशाचे संपादक दिलीप सोनकांबळे यांनी नवी मुंबईतील विवेकानंद केंद्राचे प्रमुख श्रीयुत गोखले यांची विशेष मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीचा हा संक्षिप्त आढावा. Sisters and brothers of America, it fills my heart with joy unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. I thank you in the name of the most ancient order of monks in the world. I thank you in the name of the mother of religions. And I thank you in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects. My thanks also to some of the speakers on this platform who, referring to the delegates from the Orient, have told you that these men from far-off nations may well claim the honor of bearing to different lands the idea of toleration. नमस्कार. आज विवेकानंद जयंती या निमित्तानं आपण नवी मुंबई विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष विनायक गोखले सरांची आपण या विषयावरती बातचीत करतोय. मी पुढील प्रश्न त्यांना विचारतो. सर, विवेकानंद जयंती निमित्त मला 2 शब्द सांगा. आज विवेकानंद जयंती 12 जानेवारी म्हणजे आज राष्ट्रीय युवा दिन आणि ह्या निमित्ताने आपण युवकांना मोटिवेशन करावं. युवकांना असा संदेश आहे की विवेकानंदांचा जो विचार होता त्याच्यामुळे राष्ट्राची उन्नती व्हावी, राष्ट्रामध्ये काहीतरी प्रगती व्हावी, ह्या दृष्टीने विवेकानंदांनी आपलं पूर्ण आयुष्य याच्यासाठी घालवलं. सर, आज विवेकानंदाची कितवी जयंती आहे? आज विवेकानंदांची 150वी जयंती आहे. 150वी जयंती आपण साजरी करतो. या निमित्ताने आपण नवी मुंबईमध्ये कोणते कोणते प्रोग्राम घेत आहोत? विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण हे वर्ष 150वी जयंतीचं वर्ष असल्यामुळे 12 जानेवारी 2013 ते 12 जानेवारी 2014 ह्या वर्षभरामध्ये आपण ही विवेकानंद जयंती साजरी करतो आहे. आणि ही जी विवेकानंद जयंती साजरी करतो आहे फक्त एखादा कार्यक्रम करून आपण साजरी करतो आहे अशातला भाग नाही, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की 5 वेगवेगळ्या आयामाच्या अंतर्गत आपण ही विवेकानंद जयंती साजरी करतो. त्याच्यामधले 5 आयाम कोणचे? तर एक आहे युवा. युवा म्हणजे काय की जी शाळेमधली मुलं आहेत, जी कॉलेजमधली मुलं आहेत किंवा जे नोकरीवरती पण युवा आहेत, 40 वर्षापर्यंत त्यांचं वयोगट आहे, जे शक्तिमान आहेत आणि ते राष्ट्रासाठी काहीतरी करू शकतात, तर त्यांना उद्युक्त करणे, त्यांना मोटिवेशन करणे हा एक स्वामीजींचा पहिला उद्देश होता की जर काही राष्ट्रामध्ये काहीतरी बदल जर घडून आणायचा असेल तर ते कोण करू शकतील? तर फक्त युवा करू शकतील. म्हणून त्यांचा पहिला जो भाग होता हा युवा. त्याच्यानंतर दुसरा भाग होता तो संवर्धिनी. संवर्धिनी म्हणजे महिलांच्यासाठी. समाज जो चालतो तो महिला आणि पुरुष ह्या दोघांच्यावरती अवलंबून आणि त्याच्यावरतीच चालतो.
जसे महिला सशक्त असतील आणि पुरुष सशक्त असतील तर समाज व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो. जसा एखादा पक्षी जसा उडतो, त्या उडताना त्याचे हे दोन्ही पंख असे स्वामीजींनी मानलेले आहेत. दोन्ही पंख जर सशक्त असतील तर समाज व्यवस्थित जाऊ शकतो. तिसरा, आणि ह्या महिलांच्या अंतर्गत म्हणजे संवर्धिनीच्या अंतर्गत ज्या शाळेमधल्या मुली आहेत, वयात येणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासाठी वेगळे कार्यक्रम घेतले. त्याला म्हणतो युवती मेळावा घेतले. त्याच्यानंतर ज्या महिला कामावरती आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेतले. अशा महिला विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले. प्रबुद्ध महिला आयाम असे सुद्धा पण कार्यक्रम घेतले. तिसरा आयाम आहे प्रबुद्ध लोक, म्हणजे जे समाजामध्ये काही उच्च पदस्थ आहेत किंवा ज्यांनी काही शिक्षण खूप घेतलेलं आहे, समाजावरती ते खूप विचार करतात, असे म्हणजे कोण लोक आहेत? डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आहेत किंवा मोठे व्यापारी आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, की ज्यांच्याकडे बघूनसुद्धा समाज आपण काय करावं हे ठरवतो असा जो असतो त्यांना आम्ही प्रबुद्ध म्हणतो. त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतले की त्यांना सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये विवेकानंदांचे विचार घेऊन त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं हा विचार असल्यामुळे प्रबुद्ध केले. चौथा आहे जनजाती म्हणजे जे काही ट्राईब्स म्हणतो आपण त्यांच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे ग्रामायण, जे खेड्यामध्ये राहतात आणि त्यांच्यासाठी असा वेगळा. पण सर, नवी मुंबईमध्ये आपण किती आयामावरती काम करतो? नवी मुंबईमध्ये आपण फक्त 3च आयामावरती काम करू शकलो. नव्या मुंबईचा एकूण लोकवस्ती ग्राम्य आणि अस्मिता सोडून. ग्रामायण आणि अस्मिता सोडून आपण काम करू शकलो. तर आतापर्यंत कसं काम केलेलं आहे या 3 स्तरावर आपण? एक म्हणजे युवकांच्या वरती आपण खूप काम केलं म्हणजे काय केलं की शाळा कॉलेजमध्ये जी 8वी 9वी 10वीची मुलं आहेत तर त्यांना मोटिवेशन करण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती संस्कार वर्ग प्रशिक्षण हा कार्यक्रम दिला. काही वर्गातल्या मुलांना आपण निवडलं, 8वी 9वी 10वी प्रत्येक तुकडीतले आपण 3 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिनी घेतले आणि त्यांना आपण संस्कार वर्गाचं प्रशिक्षण दिलं. त्या संस्कार वर्गाचं प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या केंद्राने अशी एक मार्गदर्शिका स्थापन केली होती. त्याच्यावरती ह्याला म्हणतात आयाम गाईड. ह्या गाईडप्रमाणे आम्हाला सगळं दिलेलं आहे. तर आम्ही संस्कार वर्गामध्ये काय घेतो तर त्यांना क ख ग, क म्हणजे कहाणी, गीत असा त्यांना आपण घेतो. म्हणजे खेळ घेतो, कहाणी घेतो आणि गीत घेतो. म्हणजे मनोरंजनाच्या माध्यमातून संस्कार. बरोबर. तर खेळामध्ये कसले खेळ घेतो तर खेळामध्ये 2 भाग घेतो आपण. एक तर बैठे खेळ आणि दुसरे म्हणजे मैदानी खेळ. आणि बैठ्या खेळामधला तर उद्देश काय आहे तर त्यांचे कॉन्सन्ट्रेशन वाढावं, एकाग्रता वाढावी. कारण हल्ली मुलांचं काय आहे की मनामध्ये डिस्टॉर्शन फार आहे, की बाहेरचं आकर्षण फार असल्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. तर स्वामीजींचा मुख्य भर असा होता की एकाग्रता. जर एकाग्रता आली, जर माणसाने जर त्याला साध्य करू शकला तर तो जगामध्ये काहीही साध्य करू शकतो. त्यामुळे एकाग्रता मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही काही खेळ डिझाईन केलेले विवेकानंद केंद्राने. ते आपण त्यांना खेळ शिकवतो आणि त्या मुलांना जे ट्रेनर करून ते मुलं आपल्या वर्गामध्ये तशा तऱ्हेचे घेतात. अशा आम्ही अनेक शाळा निवडल्या आणि त्यांच्यामध्ये काम केलं. त्याच्याचबरोबर त्या मुलांना आपण 3 तासाचं, एक अर्ध्या दिवसाचं किंवा 1 दिवसाचं शिबिर पण घेतलं. ज्या शिबिरातून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत याव्या, त्यांनी व्यासपीठावरती येऊन बोलावं, त्यांना विषय दिल्यानंतर ती गटचर्चा करावी आणि हे मांडावे. बरं, अशी किती केंद्र आपण स्थापन केली? नव्या मुंबईमध्ये अशा 5 ठिकाणी आपण काम करतो. नव्या मुंबईमध्ये नेरूळ आणि वाशी असं धरून एकूण 5 ठिकाणी अशा तऱ्हेचे आमचे संस्कार वर्ग चालतात. बरं, हे किती वर्षापासूनचं सातत्य आहे? खरं विवेकानंद केंद्र मी जो जोडला गेलेलो आहे तो गेले 18 वर्षापासून मी विवेकानंद केंद्राशी निगडीत आहे. पण गेल्या 4 वर्षापासून विवेकानंदाचं काम वाढीस लागलेलं आहे. जरी मी अनेक ठिकाणी जाऊन आमच्या केंद्राच्या तर्फे आपण जरी घेत असेल तरी गेले 4-5 वर्षापासून लोकांच्यामध्ये ही जागृती निर्माण झाली आहे. आणि विशेषतः ह्या वर्षामध्ये 150वी जयंती असल्यामुळे अनेक संस्था याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या संस्था ज्या आहेत सामाजिक संस्था आणि त्यांनी मिळून हे काम केल्यामुळे त्याला अजून पण गती मिळालेली. आणखीन भविष्यातल्या योजना आहेत काय याच्यामध्ये? भविष्यातल्या योजना अशा आहेत की जर 5 आयाम सांगितले तर प्रत्येक आयामामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे शिबिरं घेणे, लोकांना ह्या कामाच्या दृष्टीने त्याची माहिती देणे, विवेकानंदांचे विचार जगभर पोचवणे हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे.
आपल्यासोबत आणखी कोणकोण मंडळी काम करतात? आपल्या ह्याच्याबरोबर आम्ही एक समिती ह्या वर्षासाठी आम्ही एक मोठी समिती स्थापन केलेली होती, ज्याच्यामध्ये अनेक मान्यवरांना आम्ही ह्याच्यात घेतलं होतं की ज्यांचे मार्गदर्शन लाभावं आपल्याला या मार्गदर्शनाखाली, आणि त्याने सगळ्यांनी मिळून काम करावं. विवेकानंद केंद्र ही जशी एक स्वतंत्र संस्था आहे, तसे अन्य अनेक संस्था आहेत, त्यासुद्धा त्यांच्या परीने काम करत असतात. पण ह्यांचे विचार एकत्रितपणे संबंध राष्ट्रामध्ये पोचावे या दृष्टीने जवळजवळ 40 लोकांना बरोबर घेऊन यावर्षी आम्ही काम केलं. त्यामुळे ह्या कामाला विशेष गती आली असं म्हणतो. उल्लेखनीय 1-2 नावं सांगा. उल्लेखनीय नावं म्हणजे अशी आहेत की उल्लेखनीय म्हणजे कुलगुरू पद्मश्री DY पाटील युनिव्हर्सिटी, सुभाष कुलकर्णी अध्यक्ष मराठी साहित्य संस्कृती मंडळ, नंतर अजित घोष बंगाली ट्रस्ट, नंतर अभयजी काबरा पतंजली योगपीठ, तुळशीराम बांगिया अध्यक्ष आर्य समाज, अशा अनेक गोष्टी अनेक लोक आहेत. जवळजवळ 40 लोकांची मोठी यादी आहे याच्यामध्ये. बरं, हे झालं एकंदर आपल्या नवीन बद्दल. थोडं विवेकानंदाच्या जीवनचरित्रावर थोडंसं बघायचं होतं. विवेकानंद ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम होता की ते पहिल्यांदा काही आस्तिक नव्हतेच, त्यांचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता. आणि विवेकानंद म्हणायचे की देव नाही आहे, आणि देव आहे तर कुठे आहे. तर लोक त्याला म्हणायचे की ज्या वेळेला चालायचं ह्याच्यामध्ये त्यावेळेला ते विचारायचे की तुम्ही देवाला कोणी पाहिलं आहे का. त्यामुळं अनेक जणांच्याकडे जाऊन जे स्वामी आहेत किंवा जे गुरु आहेत किंवा जे देवळामध्ये पुजारी आहेत त्यांना विचारायचे तुम्ही एवढी पूजा अर्चा करता तर तुम्ही देव पाहिला आहे का म्हणून. तर प्रत्येक जण सांगितले मी काही पाहिला नाही. पण त्यांच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते, त्यांनी सांगितले की मी असा एक संन्यासी पाहिलेला आहे की जो नेहमी आपल्या कामामध्ये गर्क असतो, पूजेमध्ये गर्क असतो, तो तुला ह्याचं समर्पक उत्तर देऊ शकेल. तर ते जे होते ते रामकृष्ण परमहंस. म्हणून ज्या वेळेला विवेकानंद त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः देवाला पाहिलेलं आहे का. तर रामकृष्ण परमहंसाने असं सांगितलं की हो मी पाहिलेलं आहे देवाला. कसा पाहिलेला आहे, तू जसा समोर माझ्यासमोर उभा आहेस तुझ्यासारखा मी चालता बोलता मी त्याला पाहिलेलं आहे. तुला ही बघायची इच्छा आहे का तर तू माझ्याकडे ये. असं करून त्यांनी त्याला कालीमातेचं दर्शन घडवलं. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण भारताचा काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी पूर्ण भारताचं भ्रमण केलं. प्रत्येक गावागावामध्ये गेले, राजे लोकांना भेटले, अत्यंत झोपडीमध्ये राहिले, अरण्यामध्ये राहिले, आणि सगळ्यांनी भारताची त्यांनी पूर्ण परिस्थितीची जाणीव करून घेतली. असं ते भ्रमण करत करत एक संन्यासी म्हणून ते भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरती जाऊन पोचले कन्याकुमारीला. आणि त्यांनी कन्याकुमारीच्या देवी पार्वतीच्या दर्शन घेतलं आणि त्यांचं मन एकदम उद्विग्न झालेलं होतं की भारताची ही परिस्थिती खूप खराब आहे, लोक दारिद्र्यात आहेत, लोक अशिक्षित आहेत, तर त्यांच्यासाठी मी काय करू शकतो असं त्यांच्या मनामध्ये तळमळ लागली होती. समोर त्यांना एक समुद्रामध्ये एक शिला दिसत होती, म्हणजे एक डोंगर दिसत होता. त्या खडकावरती ते गेले. त्या खडकावरतीची महती अशी आहे की पार्वतीने आपल्याला शिवाची प्राप्ती व्हावी म्हणून तिथं ध्यान केलं होतं. त्या खडकावरती ते गेले. 3 दिवस आणि 3 रात्र 25, 26, 27 असे 3 दिवस आणि 3 रात्र त्या खडकावरती राहून त्यांनी ध्यान केलं. त्यांनी ध्यान कोणाचं केलं तर त्यांनी भारत मातेचं ध्यान केलं. आणि आपल्या भारतामध्ये असलेले लोक ज्यांना अशिक्षित आहेत, ज्यांना खायला नाही, तर मी त्यांच्यासाठी काय सेवा करू शकतो ह्याची त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. परमहंसांना गुरु मानल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणता बदल झाला मला ते सांगा. मला जोपर्यंत परमहंसांच्याकडे गुरु मानत नव्हते त्यांच्या मनामध्ये असं होतं की आपण काहीतरी ध्यानधारणा करावी आणि आपण फक्त ध्यानस्थ राहावं, अगदी आनंदात राहावं, हा त्यांचा खरा उद्देश होता. पण ज्या वेळेला परमहंसांना भेटले त्यावेळेला परमहंस त्याला म्हणाले की मी जे तुला दीक्षा देऊन तुला जो पात्र बनवत आहे तर तो ह्याच्यासाठी नाही आहे, तुला काहीतरी एक जीवनामध्ये जीवित कार्य करायचे. प्रत्येक माणसाला जेव्हा तो पृथ्वी तलावर येतो त्याला काहीतरी देवाने जीवित कार्य दिलेलं असते, तर तुझ्यासाठी एक जीवित कार्य निश्चित केलेलं आहे, ते करण्यासाठी मी तुला पाठवत आहे. तर तू ध्यानधारणा करून स्वतःच्या आनंदात राहायचं नाही आहेस, तुला काहीतरी भारत मातेचं काम करायचं. मग त्यांना देवदर्शन झालं. त्यांना देवदर्शन मग एकदा काय झालं की ज्या वेळेला ते ग्रॅज्युएट झाले होते घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. लहानपणामध्ये खूप ऐशारामध्ये वाढले होते. वडील मोठे वकील होते,
घरामध्ये ऐशाराम होता. वडील गेल्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली. घरामध्ये खायला नव्हतं. त्यामुळे ते ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले तर त्यांना म्हणाले, हे सगळं तुम्ही सोडा, पहिल्यांदा माझी भूक भागितली पाहिजे, त्यासाठी मला काहीतरी नोकरी लागेल, असं काहीतरी करा, असं त्यांनी सांगितलं. तर ते म्हणाले, तू माझ्याकडे कशाला मागतोयस, तुला मागायचं असेल तू कालीमातेकडे माग, तुला जे मागेल, तुला जे पाहिजे ते कालीमाता तुला देऊ शकेल. बरं, आता पुन्हा त्या प्रसंगाकडे जो शिकागोचा प्रसंग आज आपला जो सर्वांना ठाऊक आहे, त्याच्यावर बरीचशी चर्चा केली जाते, त्या शिकागोच्या प्रसंगाबद्दल मला काय सांगा. शिकागोमध्ये काय झालं की ज्या वेळेला ते शिकागोला सर्वधर्म परिषदेमध्ये एक भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले, प्रतिनिधी गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे असलेलं त्यांना ओळखपत्रच नव्हतं. त्यांच्याकडे असं कळलं की गेल्यानंतर ओळखपत्राशिवाय सर्वधर्म परिषदेमध्ये आपल्याला व्यासपीठावरती बोलून देणार नाही आहेत म्हणून. पण योगायोगाने त्याला एक शिकागोमध्ये ग्रस्त भेटले, त्यांचं नाव आहे प्रोफेसर राईट, आणि ते मोठे प्रोफेसर होते. त्यांनी त्यांची चर्चेमध्ये परीक्षा घेतली, त्यांना विचारलं, आणि त्या परीक्षेमध्ये संवादामध्ये त्यांना असं कळून चुकलं की स्वामी विवेकानंदांच्याकडे इतकी अगाध ज्ञान आहे की अमेरिकेमधले सगळे प्रोफेसर जरी एका तागडीत घातले आणि जर विवेकानंदांना दुसऱ्या तागडीमध्ये बसवलं तरी विवेकानंदांचं जे ज्ञानाचं जे पारडं आहे ते जास्ती जड आहे. त्यामुळे ह्यांना कोणी पत्रकाची गरजच नाही आहे, म्हणून त्यांनी स्वतः त्यांना लिहून दिलं की ह्यांना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये बोलायची संधी द्यावी. त्याच्यानंतरचे त्याचे पहिले शब्द ज्या वेळेला ते उभे राहिले, ज्या वेळेला ते बोलायला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा फक्त एक 2 मिनिटात भाषण केलं. तर पहिले त्यांचे शब्द असे होते की माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, असा त्यांनी ज्या वेळेला सभागृहामध्ये उच्चार केला त्यावेळेला सभामध्ये एक तऱ्हेची मोठी लहर पसरली, एक विद्युत लहर पसरली, आणि ह्याच्या अनुषंगाने सगळे लोक सभागृहातले 7-8 हजार स्त्री पुरुष बसले होते. टाळ्यांच्या कडकडामध्ये जसे विद्युत संचार व्हावा असे सगळेजण टाळ्याच्या कडकडामध्ये उभे राहिले आणि 5 मिनिटं टाळ्याचा कडकडाट होत होता. आतापर्यंत कोणी त्याने माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं त्यांना कोणी म्हटलेलंच नव्हतं. Sisters and brothers of America. मग त्यानंतरचं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विवेकानंदांच्या कार्य, त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी सर्वधर्म परिषदेने दिसलं की सर्व धर्म हे सारखे आहेत, सर्व धर्म हे चांगल्या गोष्टी शिकवतात आणि सगळ्यांनी आपला धर्माप्रमाणे आपली उन्नती करून घ्यावी. त्यासाठी आपण जे सगळे सामान्य भारतीय शिकतो तोच विचार त्यांनी मांडला की जसे नद्या अनेक ठिकाणी उगम पावतात आणि त्यांचा प्रवाह समुद्रालाच जाऊन मिळतो, तसे कोणीही काही जरी आपण उपासना केली ते सगळी एकाच ठिकाणी परमेश्वरालाच जाऊन मिळते. कोणी अल्लाह म्हणून हे करेल, कोणी देव करेल, कोण शंकर करेल, कोण वेगळ्या वेगळ्या भगवान बुद्ध करेल, कोणत्या ह्यानी तुम्ही करता, कोणतेही पंथ, कोणची जाती ह्यानी जरी तुम्ही उपासना केली तरी ती सगळी एका परमेश्वराकडेच जाते. त्यामुळे धर्माधर्मामध्ये कलह होता कामा नये, सगळे धर्म हे सारखेच आहेत असं मी निक्षून सांगतो असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी हेच सांगितलं की आता जर तुम्ही धर्माधर्मामध्ये जर असं जर कलह करत असाल की माझाच धर्म श्रेष्ठ आहे तर हे चुकीचं आहे. सगळे धर्म तितकेच श्रेष्ठ आहेत आणि सगळे धर्म तेच सांगतात की सगळेजण परमेश्वराच्याकडेच जाणार आहेत. त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा काय? त्यांचा मुख्य गाभा असा आहे की सेवा. आपल्याला जर भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर आपल्यासमोर चालते बोलते जी माणसं आहेत त्यांची सेवा करणे हाच त्यांचा मुख्य धर्म होता. की जर तुम्ही मानवाची जर सेवा करू शकला तर तुमच्यासमोर तो चालता बोलता देव आहे, ते सोडून जर तुम्ही कुठल्या मूर्तीमध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये जर तुम्ही पूजा करत राहिला तर तो खरा देव नाही आहे, असं त्यांची मुख्य शिकवण होती. त्याग आणि सेवा. सेवा जी करताना सुद्धा मी कोणीतरी मोठा आहे आणि मी तुला काहीतरी देतो असं न करता त्यागाच्या भावनेतून जर तुम्ही कोणतंही काम केलं, ज्यालाच आपण भगवद्गीतेमध्ये कर्मयोग म्हणतो, ते जर तुम्ही व्याख्या हे करू शकला तर तुमच्या खऱ्या तऱ्हेचं तुमची पूजा होईल, खऱ्या धर्मेचं तुम्ही धार्मिक असाल असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, शेवटचा प्रश्न सांगतो की या निमित्तानं आपण काय सांगाल तरुण पिढीला किंवा आजच्या समाजाला?
आपण आता जर भारताची जर परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये 55% युवक आहेत. जर आपल्या भारताच्या परिस्थितीमध्ये जर आमूलाग्र जर बदल करायचा असेल तर आपण जर ह्या जो युवा पिढी आहे 55% युवा पिढी, तर युवा पिढीना जर विवेकानंदांचे जर आपण विचार देऊ शकलो तर आजच्या भारतामध्ये आमूलाग्र बदल होईल. स्वामी विवेकानंदांनी दिलेली जो विचार आहेत ते येत्या 1500 वर्ष पुरणार आहेत. तर हे जर आपण त्यांना दिले तर त्याच्यामधनं अनेक गोष्टीचा हे होऊ शकेल. त्यांचं म्हणणं असं नाही की प्रत्येकाने कोणीतरी संन्यासीच व्हावं किंवा हे करावं. ज्या ठिकाणी आपण काम करतो ते काम आपलं असं व्हावं की एक सेवा भावना म्हणून ते काम व्हावं, सेवा म्हणून करावं. त्याच्यामध्ये अत्यंत प्रगत, जर समजा सायंटिस्ट असेल तर त्यांनी असे शोध लावावे की ज्याच्यासाठी मानवाला उपयोग होईल. डॉक्टर असेल तर त्यांनी असं लोकांना उपचार द्यावेत की ज्या उपचारातून सामान्य माणसाला सुद्धा ते परवडेल. वकील असेल तर त्यांनी असा न्याय द्यावा की सामान्य माणसाला सुद्धा योग्य न्याय मिळेल. शिक्षक असेल तर त्यांनी असा शिकवावा की मी काहीतरी सेवाभाव करतो, माझ्याकडनं काहीतरी एक राष्ट्रासाठी एक पिढी मी घडवतो, हा उद्देश ठेवून जर त्यांनी केलं तर आपल्या राष्ट्राची उन्नती होऊ शकेल. ओके सर, आपण या विवेकानंद जयंतीनिमित्त नवी मुंबईकरांना आणि आमच्या देशाच्या शाळांना अत्यंत उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे लोकसभेत पुन्हा संजीव नाईक. जुईनगर येथील कोकण महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि दलित पॅन्थरचे संस्थापक प्रख्यात कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं निधन. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. तुम्हाला आमच्या बातमीपत्राविषयी काही सूचना करायच्या असतील तर त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 7738383988. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.